सोलापूर जिल्ह्यातील दहशतवादी प्रतिबंधक कारवाई प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे। एका आरोपीचा नियमित जामीन आणि दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील दहशतवादी प्रतिबंधक कारवाई प्रकरणात एका आरोपीचा नियमित जामीन अर्ज तसेच दोन आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावले। दहशतवाद विरोधी पथक ATS मुंबई यांनी BNS कलम 316(5), 318(4) आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे। दस्त नोंदणी व धर्मादाय नोंदणीतील तांत्रिक बाबींचा गैरफायदा घेत सुमारे 10,50,00,000 रुपयांचा अपहार करून शासन व नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। तसेच संबंधित आरोपींचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संपर्क असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे। याबाबत अधिक माहिती सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी दिली आहे। मुंबई येथील दहशतवादी विरोधी पथकाने सोलापूर जिल्ह्यातील एका संस्थेवर कारवाई करून जवळपास 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता। त्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली तर दुसरे 2 आरोपी हे फरार झाले, त्यामुळे त्यांना अटक करता आली नाही। या प्रकरणामध्ये ज्या आरोपीला अटक झाली त्या आरोपीने न्यायालयामध्ये जामिनाचा अर्ज, तर जे 2 फरार आरोपी आहेत त्यांनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केलेला होता। या खटल्याची पार्श्वभूमी अशी आहे की जी संस्था या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत आहे असं दाखवलं गेलं, तर ती प्रत्यक्षात धर्मादाय आयुक्तांकडे ती NGO या ठिकाणी रजिस्टर नव्हती। त्या संस्थेनं एक साधं डीड या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण खरेदीगत करतो त्या ठिकाणी नोंदणी केलेलं होतं आणि त्याचा नंबर या ठिकाणी आम्ही ही संस्था रजिस्टर केलेली आहे असं दाखवून त्या संस्थेच्या माध्यमातून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जवळपास 10,26,00,000पर्यंत रक्कम या सोलापूर जिल्ह्यातल्या संस्थेने गोळा केलेली होती। त्या संबंधित आरोपीकडे या ATSनं चौकशी केली असता जो आरोपी ताब्यात आहे त्याचा मोबाईल या ठिकाणी जप्त केलेला होता। त्याच्या मोबाईलमध्ये कितीतरी पाकिस्तानी नागरिकांचे नंबर सापडून आले। जवळपास त्या संस्थेच्या काही सदस्यांकडे जवळपास 70च्या पुढं पाकिस्तानी नागरिकांचे नंबर असल्याचं आढळलं। पाकिस्तानी नागरिकांचे व्हॉट्सॲप ग्रुपला या संस्थेनं जॉईन केल्याचं आढळलं। याची माहिती ATSला लागल्यानंतर त्यांनी या पद्धतीने याचा तपास केला आणि तपास करून तपास सुरू असताना एक आरोपी अटक झाला। दुसरे 2 आरोपींना अटक करण्याच्या तयारीत असताना ते आरोपी पळून गेले आणि ही माहिती या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा या आरोपींना लागल्यानंतर त्यांनी त्यांच्या संगणकावरील याच्याशी रिलेटेड जो सगळा डाटा होता तो देखील या ठिकाणी डिलीट करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे या आरोपींच्या विरुद्ध फसवणुकीबरोबर त्यांनी सरकार पक्षाचा पुरावा नष्ट केलेला आहे अशी देखील कलम त्यांच्यावर लावण्यात आलेली आहे। त्यामुळे हे आरोपी जे आहेत ते देशद्रोही असल्यामुळं यांनी राष्ट्रविघातक कृत्याच्या कार्यामध्ये सहभाग नोंदवल्यामुळं यांना जामीन देण्यात येऊ नये आणि यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्यामुळं यांना जामीन दिला तर निश्चितच या ठिकाणी तपास कामामध्ये ते अडथळा आणतील आणि विदेशामध्ये पळून गेलं तर त्यांना पुन्हा अटक करून तपास करणं सोयीचं राहणार नाही किंवा करता येणार नाही। त्यामुळं त्यांचा एका आरोपीचा जामिनाचा अर्ज तर दुसऱ्या 2 आरोपींचे अटकपूर्व जामिनाचे अर्ज फेटाळण्यात यावे अशी आम्ही न्यायालयाला विनंती केली आणि न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून 3 आरोपींचे जामिनाचे अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेले आहेत। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी जामीन अर्जांना विरोध केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने 3ही जामीन अर्ज फेटाळून लावले।